नमस्कार, मी रेशम अंबादास। स्टार सिटी 1च्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या भाजपाच्या दोन आमदारांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू झालं आहे। विशेष म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कळीच्या नारदाची भूमिका पार पाडत असून शीतयुद्धात कोण विजयी होणार हे येत्या गुरुवारी स्पष्ट होणार आहे। अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत सदस्य शीतल शिंदे, संतोष लोंढे, आरती चौधे, राजेंद्र लांडगे ही 3-4 नावे चर्चेत आहेत। शिंदे आणि लोंढे यांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंगही लावली आहे। लोंढे लांडगे हे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक सदस्य आहेत, तर शिंदे पिंपरीमधील भाजपाचे जुने नगरसेवक। गेल्यावेळी राहुल जाधव आणि शीतल शिंदे दोघेही इच्छुक असताना ममता गायकवाड यांना संधी देण्यात आली, त्यामुळे शिंदे यांनी स्थायी समिती सदस्य तत्वाचा राजीनामा दिला होता, तर राहुल जाधव यांना महापौर म्हणून संधी मिळाली। आतापर्यंत महापौर पद लांडगे समर्थकांकडे तर स्थायी समितीचे अध्यक्षपद आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांना दिले गेले, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेहमी जगताप यांच्याकडे राहिल्या। यावेळी मात्र स्थायीचे अध्यक्षपद आपल्या समर्थकांना मिळाले पाहिजे यासाठी स्वतः आमदार लांडगे प्रयत्नशील आहेत, त्यामुळे त्यांनी भोसरीतील नगरसेवकच अध्यक्ष हवा या आपल्या भूमिकेला मुरड घालून शीतल शिंदे यांना पाठिंबा दिलाय। मात्र चर्चेतील नावे वगळून ऐनवेळी विद्यमान स्थायी समिती सदस्य आणि भाजपाचे भोसरीतील दुसरे निष्ठावंत नगरसेवक विलास मडिगेरी यांना अधिकृत उमेदवारी देऊन जगताप यांनी हुशारी दाखवली। मडिगेरी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी आहेत, शिवाय ते भोसरी भागातून निवडून आलेले आहेत, त्यामुळे आजवर निष्ठावंतांवर अन्याय झाला असा टाहो फोडण्यासह आमदार लांडगे यांचेही तोंड जगताप यांनी बंद केले। तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी जगताप यांचे काम केले नाही, त्याचा वचपा काढण्यासाठी जगताप यांनी शिंदे यांना डावलले। आता महापौर, पक्षनेता आणि स्थायी समिती अध्यक्षही भोसरीचाच असल्याचे दाखवून जगताप यांनी शहराच्या राजकारणावर आपली घट्ट पकड असल्याचे दाखवून दिले। स्टार सिटी 1 साठी रेशम अंबादास, पिंपरी चिंचवड।